मी अनिता लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आम्ही आलो होतो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी, परंतु इथं अगोदर आले या खंडोबाच्या मंदिरामध्ये, कारण की स्वामी महाराज सुद्धा या खंडोबाच्या मंदिरामध्ये अगोदर आले होते। या मंदिराचा खूप मोठा महिमा आहे आणि इथं खंडोबाची मूर्ती पण खूप सुंदर आहे। स्वामींच्या पादुका, स्वामींचा फोटो छान आहे। इथं आमच्यासोबत मामी आहेत, ह्या काका होते, यांची फॅमिली, आमची फॅमिली, मावशी, काका, भाऊजी, सगळे आम्ही भरपूर जण आलो होतो। हे पहा, खंडोबाची मूर्ती पण खूप सुंदर आहे, प्रसन्न। इथं स्वामींच्या पादुका आणि स्वामींचा फोटो। नंतर आलो होतो आम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये। हे जे पत्र्याचे सेट आहे ते मी अगोदर आले होते खूप वर्षापूर्वी, तेव्हा नव्हतं। आत्ता हे बहुतेक भाविकांना ऊन वगैरे लागू नये म्हणून हे पुढं वाढवलेलं दिसते। हे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर। हे पहा, अशा पद्धतीनं एंट्रीला केलेलं आहे आणि हे आतमध्ये तर काय विचारूच नका, खूप सुंदर। इथं गेल्यानंतर एवढी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, असं वाटतं इथंच थांबावं की काय। खूप छान वाटतं स्वामींच्या मंदिरात गेल्यावर, एक मनाला सुख, शांती काय म्हणतात ना, ते सर्व काही मिळतं इथं। हे पहा, वटवृक्ष आणि इकडं तो समोरच्या साईडचा गाभारा। हे पहा, वरती वगैरे असं दिसतंय। आता मंदिरामध्ये काय मोबाईल अलाउड नसल्यामुळं आतलं काय एवढं शूट घेता आलं नाही, परंतु हे स्क्रीनवर हे पहा अशा पद्धतीनं दर्शन चालू आहे आतमध्ये। थोडासा सीन मी दाखवेल तरी। हे पहा, अशा पद्धतीचं दर्शन आतमध्ये चालू होतं। खूप सुंदर आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी। एकदा जे आलेत त्यांना तर माहितीच, परंतु जे आले नाहीत त्यांनी सुद्धा एकदा येऊन पाहायचं। खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी भेटते। एकदा जरी अक्कलकोटला येऊन गेलं ना, एक महिनाभर तरी आपण त्याच धुंदीत राहतो। मला तरी असं वाटतं बरं, सतत ते आठवत राहतं स्वामींचं मंदिर, त्या स्वामींचं तेजस्वी रूप, सर्व काही तिथलं म्हणजे एक डोळ्यासमोर आपल्या चित्र दिसत राहतं। मला तरी असं होतं बरं, आता इतरांचं काही माहिती नाही। हे पहा, आम्ही इकडं दर्शन घेऊन पलीकडच्या साईडला आलो होतो आणि इकडच्या साईडचा हा गाभारा आहे। ही समोरच्या साईडला पुढं मूर्ती वगैरे आहेत, स्वामींच्या मूर्ती म्हणजे फोटो वगैरे आहे। नंतर इथून बाहेर निघलो होतो तर हे पहा, बाहेर असे स्टॉल वेगवेगळे पेड्यांचे, वस्तूंचे, खेळण्यांचे, परत स्वामींच्या मूर्तीचे बरंचसं काही आहे। खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या बरं इथं, असं वाटायचं सगळ्याच मूर्त्या घ्याव्या की काय। खूप छान होत्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। हे आहे अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर आणि त्यासमोरील हे सर्व वातावरण, बाहेरील दुकानं वगैरे, पेड्यांचे तर खूप जास्त प्रकार होते तिथं। खूप सुंदर वाटत होतं हे बाहेरच्या साईडचं। अन्नछत्र तर खूप मोठं आहे, परंतु आज आम्हाला वेळ नसल्यामुळं आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो नाही। आम्हाला उशीर झाला होता गाणगापूरवरून यायला। गाणगापूरला पण आम्ही गेलो होतो, गाणगापूरचा पण मी व्हिडिओ टाकेल बरं। हे पहा, फुलं वगैरे, हे या दोन मूर्ती तर मला खूप जास्त आवडल्या होत्या, असं वाटत होतं घ्याव्याच की काय। खूप मस्त सुंदर सुंदर मूर्त्या होत्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा।